म्हणजे काय बोलतेस तू हे? खरं तेच बोलतीये. इकडे जर श्यामलचा खून झालाय सिद्ध झालं ना, तर तिच्या इम्याचे पैसे मिळणार आहेत का मला म्हणजे सुधाकरला. आता ऋतिकच्या भविष्याचा विचार नको करायला का आपण? आणि काही झालं तरी श्यामी परत येणार आहे का आता माझी? त्यामुळे जे झालं ते झालं, तिच्यासाठी नाही पण सुधाकर आणि ऋतिकच्या भविष्यासाठी तरी हे झालंच पाहिजे. हा बघा, ह्यांना पैशाचं पडलंय. तो घरात आलेला भामटा त्यांनी कान भरला असेल ना, तो तू नुसता गटुळी लुटायलाच आला इथं. मी बाकीच्या गोष्टींमध्ये अडकलोय म्हणून, नाहीतर या म्हातारीला कधीच वर पोहोचवलं असतं. अगं म्हातारे, तुझं सगळं झालंय. लेकी सुना नातवंड पतवंड अगदी सगळं जग बघून झालंय तुझं. आता फक्त तुला ना तुझं आयुष्य पुढे ढकलायचंय. त्यामुळे तू याच्यामध्ये पडू नको, गप राह तू. आम्ही बघू काय करायचं ते. ए काय बघणार आहे रे तू? इथं माणूस जिथं घरातलं मेले त्याचं दुःख सगळं विसरून गेली. आता फक्त सगळ्यासनी पैसा दिसतोय. अरे तुमच्यातल्या माणुसकीला काय वड्यात आग लावून टाकली का काय? एवढं पण मड्याच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका, त्या लांडग्यासनी पण लाज वाटल. तुमचं लागलं दार तुमच्या घरादारावरनं अंगूरच फिरवला पाहिजे. अरे तुम्ही माणसं आहे का हैवान आहे? मी का पाणी प्यायले त्या जामकरने दिलेल्या ग्लासातनं? आता लवकरच त्या जामकरला कळणार मीच श्यामलला मारलंय. माझ्याकडे आजचीच रात्र आहे. काय जरी झालं तरी त्या ग्लासावरचं ठस तपासायला ती ग्लास बाहेर पोचले नाही पाहिजेत. आप्पा, तुम्ही नका लक्ष देऊ आजीकडं. जे झालं ते झालं, त्याला आता आपण बदलू शकतो का? ते पैसे जर मिळाले तर सुधाकर दादाच्याच कामी येतील. ऋतिकच्या भविष्याचा विचार करा ना. पण श्यामल वहिनीचा जर का खरंच खून झाला असेल ना, तर तो कोण आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. तेवढं तर कळलंच पाहिजे ना, म्हणजे काहीतरी करता येईल. बघू पुढं काय ते. मी निघू का दुकानावर? काम आहे जरा अर्जंट.